नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। लावरे तो व्हिडिओ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर आणि अमित शहा तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती। आपल्याला माहिती आहे की अनेक व्हिडिओ जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ आणि त्यांचे केलेल्या आश्वासनांचे व्हिडिओ राज ठाकरे यांनी सादर केले लोकांना आणि मोठ्या सभा घेऊन आणि त्यावेळेस सडकून टीका केली होती, भाजपवर सडकून टीका केली होती। मात्र आता राज ठाकरे आणि भाजप यांची युती होऊ शकते अशी गुप्त बैठक जे दिल्ली येथे अमित शहा आणि राज ठाकरे यांची बैठक झाली आणि या गुप्त बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा होते आणि या संदर्भातली आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक आणि येणाऱ्या महानगरपालिका मुंबई महानगरपालिका संदर्भातला युती होऊ शकते मनसे आणि भाजपची अशी शक्यता वर्तवली जाते। आणि यामध्ये पुढची रणनीती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत। दुसरं असं आहे की आपल्याला माहिती आहे की 2014 मध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सपोर्ट केलं होतं। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवा असं आव्हानसुद्धा केलं होतं। मात्र 5 वर्षानंतर राज ठाकरे यांचं विचार बदलले आणि नरेंद्र मोदी यांच्यावर 2019 मध्ये गंभीर स्वरूपाची टीका केली, कारण त्यांचा भ्रमनिरास झाला असं त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते। आणि महाविकास आघाडीचा 2019 मध्ये थेट त्यांनी प्रचार केला होता, काही सभासुद्धा केल्या होत्या आणि महाविकास आघाडी खास करून शरद पवार यांच्याबरोबर गेले होते, काँग्रेस यांच्याबरोबर गेले होते आणि त्यावेळेस नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली होती। अनेक मुद्दे उपस्थित केले होते, बेरोजगारीचा मुद्दा असेल आणि इतर मुद्दे जे असतील या मुद्द्यांवर जी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची भूमिका होती तीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती। त्यावेळेस गंभीर स्वरूपाची टीका जरी केली होती आणि असं वाटत होतं की खरं टीका जे आहेत भाजप आणि शिवसेना, खास करून त्यावेळेस उद्धव ठाकरेसुद्धा एकत्र होते, भाजप आणि शिवसेना, त्यावेळेस दोघांवर टीका केली होती। मात्र आता सगळं राजकीय समीकरण बदललेलं आहे आणि या समीकरणामध्ये मनसे आणि भाजप आता नवीन भिडू भाजपला मिळालेला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे। दुसरं असं की मनसे आणि भाजपची युतीमध्ये शिंदे गट जे शिवसेनेचा या गटाने सुद्धा संमती दर्शवली अशी चर्चा आहे। कारण गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून जसं शिंदे गट उद्धव ठाकरेपासून वेगळा झाला आणि मनसे म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, त्यानंतर मनसे आणि भाजपची ही अनेक बैठकी झाल्या। अनेक देवेंद्र फडणवीस जे आहेत राज ठाकरे यांच्या घरी गेले होते, एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले होते, त्याच वेळेस कळत होतं की मनसे आणि भाजपची युती होऊ शकते अशी शक्यता होती आणि आता ती वेळ येऊन ठेपलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपमध्ये यांची बैठक झाली आणि यामध्ये अशी शक्यता वर्तवली जाते की येणाऱ्या लोकसभेमध्ये 3 जागा मनसेला सोडाव्या, त्यातल्या 2 जागा त्यांना मिळू शकतात। ह्या 2 जागांमध्ये जर बघितलं नाशिकची जागा जी भाजपने अगोदर मागितली होती, मात्र ही जागा आता मनसे लढू शकतो। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दौरा केला होता आणि खास करून नाशिकचं जे आहेत ते मनसे यांचं खूप जवळचं नातं आहे, म्हणून ही सीट जी आहे भाजप आणि शिंदे गट मनसेला सोडू शकते। दुसरं असं की बाळा नांदगावकर जे आहेत हे सुद्धा उमेदवार असू शकतात मुंबईमध्ये, तसंच शिर्डी हा मतदारसंघ हा सुद्धा भाजप मनसेला सोडू शकतो अशी शक्यता आहे। यामध्ये जर नवीन भिडू भाजपला जोडायचा असेल तर मनसे हा खूप महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका ही खूप महत्त्वाची आणि उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली असेल अशी शक्यता वर्तत होते। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर हरवायचं असेल तर मनसे हा आपल्याला खूप महत्त्वाचा मित्र पक्ष असू शकतो, म्हणून त्यांना जवळ करण्याचं हे जे नवीन चाल जे भाजपने आखलेले आणि येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिका निवडणूक हे मनसे आणि शिंदे गट आणि भाजप आणि अजित पवार गट हा एकत्र जर लढला तर निश्चितच महाविकास आघाडीला आपण सडेतोड उत्तर देऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। म्हणून ही जी बैठक जे खूप महत्त्वाची मानली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये ही नवीन युती होऊ शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।